नमस्कार, मी डॉक्टर शुभम देसले, MBBS MD मेडिसिन. रात्री 2 वाजता अचानक छातीत दुखायला लागलं तर तुम्ही लगेच गूगल करतात आणि हा हार्ट अटॅक नसेल ना. आणि या क्षणी फक्त एकच विचार, माझं काहीतरी बिघडणार तर नाही ना. आज आपण हा गोंधळ पूर्णपणे क्लिअर करणार आहोत. कालच एक पेशंट आला, वय 45 वर्ष, अगदी नॉर्मल माणूस. तो म्हणाला, डॉक्टर 2 दिवसापासून हलकं छातीत दुखत होतं. मी गॅस समजून दुर्लक्ष केलं, पण आज दुखणं वाढलं आहे आणि भीती वाटायला लागली. आणि हीच सगळ्यात मोठी चूक आहे. पहा, छातीत दुखणं म्हणजे नेहमी हार्ट अटॅक नसतो, पण हार्ट अटॅक ओळखण्यात चूक झाली तर तो सगळ्यात धोकादायक ठरतो. मग ओळखायचं कसं? हार्ट अटॅकचा त्रास साधारण दाबल्यासारखा असतो. जर छातीवर वजन ठेवलं असं वाटतंय, एक ठिकाणी टोचल्यासारखं दुखणं, बहुतेक वेळा हार्ट अटॅक नसतं. दुखणं डाव्या हातात जातंय, जबड्यात पसरतंय किंवा पाठीमध्ये जातंय तर लगेच सावध व्हा. पण इथे एक ट्विस्ट आहे, सगळ्यांमध्ये सेम सिम्पटम्स दिसत नाही, विशेषतः डायबिटिक आणि वयस्क लोकांमध्ये. फक्त घाम येऊ शकतो, फक्त अस्वस्थ वाटू शकतं, फक्त कमजोरी, दुखणं नसूनही हार्ट अटॅक असू शकतो. जर यासोबत धाप लागणे, थंड घाम येणे, मळमळ होणे, तर अजिबात वेळ घालवू नका. सगळ्यात मोठा धोका काय माहीत आहे का? थांबणं. थोडं बघूया, आपोआप ठीक होईल. हीच सगळ्यात मोठी चूक आहे. तो पेशंट जो काल आला त्याचा ECGमध्ये बदल होते. अर्ली स्टेज हार्ट अटॅक होता. जर त्याने अजून उशीर केला असता तर परिणाम वेगळा असता. म्हणून लक्षात ठेवा, छातीत दुखणं म्हणजे कधीच दुर्लक्ष करू नका. शंका आहे तर सिरियस समजा आणि तपासणी करा. सेफ राहणं नेहमी बेटर आहे.